ऑनलाईन मॉल खरेदी करू नका आणि आपल्याच परिसरातील, आपल्याच गावातील, आपल्याच शेजारातील माणसांना बेरोजगार करू नका. पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला. कारण होतं सैनिक थकले होते आणि चैनी आणि विलासी वृत्तींच्या राजांमुळे मराठ्यांचा पराभव झाला. हीच चैनी आणि विलासी वृत्ती आज आपण मोबाईलवर करतो आहे. एका क्लिकवर हजारो करोडो रुपयाची आपण खरेदी करतो आहे आणि आपण आपल्याच परिसरातील, आपल्याच गावातील, आपल्या शेजाऱ्यातील, आपल्या सुखदुःखामध्ये धावून येणारा, आपल्या संकटप्रसंगी धावून येणारा आपलाच दुकानदार आणि आपणच म्हणतोय धंदे नाही, बेरोजगार आहे, गावामध्ये गावं ऊस पडलेली आहेत. याला जबाबदार कोण? मोठी खरेदी करायची आहे, मोठी खरेदी करायची आहे, गावघरामध्ये प्रोग्राम आहे, तर मोठ्या शहराकडे आपण धाव घेतो, मॉलमध्ये जातो, ऑनलाईनवर आपण खरेदी करतोय. मग याला जबाबदार कोण? आपण आपल्याच माणसांना या सहज प्रवृत्ती, चैनी आणि विलासी प्रवृत्तीमुळे एका कंपनीनं 150 वर्ष आपल्यावर राज्य केलं. आज तर हजारो कंपन्या आहेत. मग आपली गुलामगिरीची अवस्था काय असेल? तेव्हा लक्षात ठेवा, 2 ते 3% म्हणून जो आपल्यासाठी धावून येणारा आपलाच शेजारचा, आपल्याच गावातील परिसरातील आपलाच माणूस आहे, त्यांच्या दुकानातून आपण खरेदी करत नाही. आणि परकीय कंपन्यांचे मालक काय तुम्ही मेलात तरी तुमच्या सुखदुःखामध्ये येणार नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा की तुम्ही फक्त आपल्याच गावातील, आपल्याच परिसरातील, आपल्या शेजारीतील, आपल्याच माणसांना मोठं करा, त्यांच्याशीच व्यवहार करा, तुम्ही आपोआप मोठे व्हाल. लक्षात ठेवा, ऑनलाईन खरेदी करू नका आणि आपण आपल्या माणसांना, आपलेच खेडे ऊस पडले आहेत, यांना ऊस पडण्यापासून, आपल्या माणसांना बेरोजगारीपासून तुम्ही वाचवा. हीच नम्र विनंती. आणि आपल्या माणसांना मोठं करा, आपल्या गावाला मोठं करा, आपोआप आपलं गाव मोठं होईल, आपोआप आपण मोठे व्हाल. जय हिंद.